हॅलो मम्मी, आज माझ्या इथे TV महाराष्ट्र न्यूज चॅनलचे धनंजय सर आलेले आहे आणि महिला दिनाचं औचित्य साधून ते माझी मुलाखत घेत आहे। तर फोन ह्याच्यासाठी केलेला आहे की मला तुझे आभार मानायचे की जे काही माझं शिक्षण आणि माझ्या बालपणासाठी जे काही तू कष्ट केले आणि मला प्रोत्साहन दिलं त्यामुळेच हा क्षण आज मी अनुभवू शकत आहे। लहानपणी तू वर्किंग असतानाही आमचा अभ्यास, आमची शाळा आणि घरातल्या सगळ्या गोष्टी ह्या तू अत्यंत कौशल्याने हँडल करत होती आणि तीच गोष्ट मी आता माझ्या सध्याच्या माझ्या आयुष्यामध्ये करते। कुठल्याही गोष्टींचा इम्बॅलन्स होऊ देत नाही। त्यामुळेच तुझ्याकडे बघूनच ह्या गोष्टी मी करू शकले असं मला वाटतं। त्याबद्दल खरंच तुझे शतशः आभार मानते मी। नमस्कार, मी स्नेहल नितीन कोंडेवार TV महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत करते। मी व्यवसायाने डेंटिस्ट असून स्माईल झोन डेंटल क्लिनिक दमाणीनगर येथे कार्यरत आहे। माझ्या बालपणाच्या बाबतीत सांगायचे ठरले तर माझे बालपण हे अहमदनगरमध्ये व्यतीत झालेले आहे। माझे वडील चांगदेव कडू हे ज्युनियर कॉलेजमध्ये लेक्चरर होते आणि आई देखील सौ चित्रा कडू ही ज्युनियर कॉलेजमध्ये लेक्चरर होती। माझी छोटी बहीण मयुरी कडू ही पंजाब नॅशनल बँकेमध्ये मुंबई येथे असिस्टंट मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत। लहानपणापासूनच घरातल्यांनी पूर्णपणे कुठल्याही क्षेत्रात जायची मोकळीक आणि ऑलराऊंडर होण्यासाठी प्रोत्साहन दिल्यामुळे आमचे व्यक्तिमत्व वेगळ्या पद्धतीने डेव्हलप होत गेले। आई वडील हे दोघेही शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असल्यामुळे घरामध्ये नेहमीच पुस्तकांचा खजिना असायचा आणि त्यामुळे वाचनाची लागलेली जी आवड आहे, ती गोडी आहे, जी आजतागायत कायम आहे। यामध्ये अजून एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते की वयाच्या 8व्या-9व्या वर्षी वडिलांनी जी वर्तमानपत्र वाचनाची जी मला सवय लावली ती अजूनही कायम आहे की रात्री कितीही उशीर झालेला असो तर जरी मला आपला पेपर वाचायला नाही मिळाला तरी मी ई-पेपर वाचूनच झोपते। त्यामध्ये द हिंदू हा माझा अत्यंत आवडीचा पेपर आहे की जो मी नियमितपणे वाचते। मॉडर्न हायस्कूल या ठिकाणी झालेले आहे आणि BDSचे शिक्षण हे गव्हर्मेंट डेंटल कॉलेज औरंगाबाद येथून मी पूर्ण केलेले आहे। त्यानंतर 2 वर्षे पुण्यामध्ये मी ॲज अ असिस्टंट डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस केलेली आहे। माझे BDSचे शिक्षण हे शासकीय दंत महाविद्यालय औरंगाबाद येथून झालेले आहे। कॉलेजमध्ये असताना रुपाली मुखेडकर ही माझी अत्यंत जिवलग मैत्रीण होती। ती आता पुण्यामध्ये डेंटिस्ट म्हणून कार्यरत आहे। तिच्यासोबत घालवलेल्या आठवणी आजही मला खूप चांगल्या वाटतात आणि मी त्या चेरिश करते। 1 मार्च 2012 रोजी डॉक्टर नितीन कोंडेवार यांच्याशी माझा विवाह झाला। माझे सासरे डॉक्टर भालचंद्र कोंडेवार हे प्रथितयश बालरोग तज्ज्ञ आहेत आणि सोलापूरमध्ये कार्यरत आहेत। माझ्या सासूबाई सौ नीता कोंडेवार ह्या गृहिणी आहेत आणि मला एक नणंद असून ती ऑस्ट्रेलिया मेलबोर्न येथे सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत आहे। मला एक मुलगा आहे ज्याचं नाव ओजस आहे, तो 10 वर्षाचा आहे। त्याबरोबरच माझ्या मुलाच्या जन्मानंतर माझ्या सासूबाईंनी प्रॅक्टिस करण्यासाठी मला प्रचंड प्रोत्साहन दिले। हार्डली 3 महिन्याच्या अवधीनंतरच मी माझ्या प्रॅक्टिससाठी बाहेर पडले। ते मला त्यावेळी म्हणाले की तुम्ही शिकलेले आहात, तुम्ही घरात बसणं योग्य नाही, मुलांची जबाबदारी आम्ही पूर्णपणे करूया। आजही घरामध्ये मला कुठल्याही प्रकारचं टेन्शन नसतं की आज मी बाहेर पडले आणि घरातल्या गोष्टी राहिल्या आहेत। घराचा बालेकिल्ला ते अत्यंत शिताफीने लढवत असतात म्हणून मी आज इथे कार्य करत असते। प्रत्येक गोष्टीची त्यांना प्रचंड आवड आहे, त्यामुळे त्या मला प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी आवडीने हिरिरीने भाग घेण्यासाठी प्रोत्साहन देत असतात। माझे सासरे सपोर्टिव्ह आहेत आणि सगळ्यात सांगायचं म्हणजे माझे जे बेटर हाफ माझे पती डॉक्टर नितीन यांच्या सपोर्ट आणि प्रोत्साहनामुळेच मी आज माझी प्रॅक्टिस, माझा व्यवसाय हा अत्यंत कुशलतेने पूर्णपणे धडाडीने पुढे करू शकत आहे। माझ्या आयुष्यातील आनंदाचा क्षण हा जर सांगायचा ठरला तर माझ्या मुलाचा 1 नोव्हेंबर 2013 रोजी झालेला जन्म हा क्षण माझ्या डोळ्यासमोर येतो।
कारण की त्याच्या येण्यामुळं आमच्या संपूर्ण घरामध्ये जो आनंदाची लहर आली, त्यात सगळेजण आम्ही पूर्ण आस्थागेत आम्ही त्यामध्ये आहोत आणि त्याच्या प्रत्येक गोष्टीसाठी पूर्ण घर झटत असतं आणि आम्हीसुद्धा झटतो. त्यानंतर कठीण प्रसंग हा जर बोलला तर 2022मध्ये ज्यावेळी संपूर्ण जग करोनाच्या ह्याच्यात लाटेत सापडलेले असताना माझ्या घरातही ती गोष्ट झालेली. माझी आई ही नगरमध्ये खूप सिरियस झालेली आणि अचानक डॉक्टरांनी तिला दुसरीकडे शिफ्ट करण्याचं सांगितलं नगरमध्ये असताना. त्यावेळी कार्डियाक ॲम्ब्युलन्सने आम्ही तिला सोलापूरमध्ये शिफ्ट केलं. अश्विनी हॉस्पिटलमध्ये 1 महिन्याचा कोविड ICUमध्ये तिने कोविड झालेलं असताना ICUमध्ये काढल्यानंतर ती पूर्णपणे बरी झाली. यासाठी मी, माझे पती आणि माझे सासू सासरे पूर्णपणे आम्ही सगळ्यांनी मिळून तिची सेवा केली आणि आम्ही तिला पुन्हा आमच्यात बघू शकलो. हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात कठीण प्रसंग आहे. ज्यावेळेस ती सिरियस झाली होती त्यावेळी असे दिवस होते की मी पूर्णपणे एका जागी बसून होते, कारण की तिचा जो व्हेंटिलेटरवर असताना आम्ही काहीही करू शकत नसतं आणि ती आमच्याशी बोलू शकत नव्हती. आणि ह्या काळामध्ये माझे पती माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिले. त्यासाठी मी नेहमी त्यांना आभार मानते. घरातील घट्ट नातं असं मी आज सांगू शकणार नाही, पण काळानुरूप ते नाते बदलत जातात. मला आठवतं आहे की लहानपणी असताना माझे जे आजोबा होते, आईचे वडील, त्यांना मी कुठलीही गोष्ट शेअर करायचे. त्यानंतर आईशी मी ते शेअर करत गेले आणि आता सध्या मी माझे पती डॉक्टर नितीन यांच्याशी कुठलीही गोष्ट शेअर करून माझ्या भावना मी त्यांच्याबरोबर शेअर करू शकते. या क्षेत्रात जर मी आले नसते, मी डॉक्टर झाले नसते, तर नक्कीच मला शिक्षण क्षेत्र किंवा मॅनेजमेंट जे क्षेत्र आहे त्यामध्ये काम करायला आवडलं असतं. माझा आवडता छंद वाचन आहे. विविध नाविक स्वरूपाचे बुक्स मी वाचत असते. माझा आवडता चित्रपट हा 3 इडियट आहे. माझा आवडता पोशाख हे साडी आहे. माझा आवडता रंग हा ऑफ व्हाईट म्हणजेच मोती कलर आहे. माझा आवडता दागिना हा इयरिंग्स आहे. माझा आवडता गायक हा अरिजित सिंग आहे. माझी आवडती अभिनेत्री माधुरी दीक्षित आहे. पर्यटन स्थळाचे बोलायचे झाले तर आतापर्यंत जे काही परदेशी पर्यटन स्थळ आहे त्यामध्ये मला दुबई खूप आवडलेले आणि इंडियामध्ये मला मनाली खूप आवडलेले. माझा आवडता अभिनेता आमिर खान आहे आणि माझा आवडता चित्रपट हा 3 इडियट आहे. माझा आवडता पदार्थ रसमलाई आहे आणि माझी आवडती गाडी ही इनोवाची जी गाडी आहे, क्रिस्टा जे मॉडेल आहे, ती माझी आवडती गाडी आहे. सध्या या ठिकाणी विवाह करून आल्यानंतर मला बऱ्याच मैत्रिणी झालेल्या आहेत. त्यामध्ये नावं घ्यायचीच ठरली तर डॉक्टर गायत्री चक्रे, डॉक्टर उर्मिला जगताप, डॉक्टर स्वाती कोरके, बीना कोठारी, प्रिया हिरेमठ, डॉक्टर श्वेता बोबडे, हे माझ्या जिवलग मैत्रिणी आहे की जे बऱ्याचदा आम्ही एकत्र येऊन आमचा टाईम स्पेंड करतो. विविध प्रसंगांना, सणांना आम्ही एकत्र येऊन साजरे करतो. माफी मागायची ठरली तर मी सांगेल की मी माझा जो मुलगा आहे ओजस, त्याची नक्कीच माफी मागेल. ती या कारणासाठी की ज्यावेळी त्याचा जन्म झाला तेव्हा आम्ही दोघंही आमच्या प्रोफेशनच्या निमित्ताने प्रचंड बिझी होतो आणि त्या काळामध्ये मोस्ट ऑफ दी टाईम त्याला मावशीसोबत थांबावं लागलं आणि त्याला वेळ कमी देता आला. पण आता ह्या 10 वर्षाच्या नंतर मी माझा जो काही वेळ मिळतो, जो काही क्षण त्याच्यासोबत घालवायचे असतात, ते पूर्णपणे मी वेळ त्याच्यासोबत घालवते. आणि त्याच्यामुळं त्यांनी जे काही सहकार्य मला केलेलं आहे या मागच्या 10 वर्षामध्ये, त्या सहकार्यामुळंच मी माझी प्रॅक्टिस पुढं नेऊ शकले. कारण की तो नेहमी कधीही तो कंप्लेंट करत नाही की मम्मा तू नसते किंवा मम्मा तू माझ्या कुठल्याही गोष्टीसाठी अवेलेबल नसते. तो अगदी म्हणजे पॉझिटिव्हली घेतो जर मी नसेल त्याच्या क्षणासाठी किंवा त्याच्या अभ्यासाच्या टाईमसाठी, तर तो स्वतः करतो. म्हणजे त्यामुळे मी म्हणेल की इथून पुढचा टाईम मी जेवढा काही माझा असेल मी त्याच्यासाठी देण्याचा प्रयत्न करते आणि करणार, एवढंच मला वाटतं. हॅलो मम्मी, आज माझ्या इथे TV महाराष्ट्र न्यूज चॅनलचे धनंजय सर आलेले आहे आणि महिला दिनाचं औचित्य साधून ते माझी मुलाखत घेत आहे. तर फोन ह्याच्यासाठी केलेला आहे की मला तुझे आभार मानायचे की जे काही माझं
शिक्षण आणि माझ्या बालपणासाठी जे काही तू कष्ट केले आणि मला प्रोत्साहन दिलं, त्यामुळेच हा क्षण आपण आज मी अनुभवू शकत आहे. लहानपणी तू वर्किंग असतानाही आमचा अभ्यास, आमची शाळा आणि घरातल्या सगळ्या गोष्टी ह्या तू अत्यंत कौशल्याने हँडल करत होती आणि तीच गोष्ट मी आता माझ्या सध्याच्या माझ्या आयुष्यामध्ये करते. कुठल्याही गोष्टींचा इम्बॅलन्स होऊ देत नाही. त्यामुळेच तुझ्याकडे बघूनच ह्या गोष्टी मी करू शकले असं मला वाटतं. त्याबद्दल खरंच तुझे शतशः आभार मानते मी. ह्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मयूरा ही माझ्यापेक्षा खूप लहान आहे आणि मी मोठी. त्यामुळे तू नेहमीच मला जबाबदारीची जाणीव करून देत गेली की तू मोठी असल्यामुळे तुला सगळ्या गोष्टी ह्या अगदी मॅच्युरिटीने हँडल कराव्या लागतील. आणि ती सवय माझ्या अंगात पूर्णपणे पहिल्यापासून आल्यामुळे आज सासरीसुद्धा मला कधी असं जाणीव झाली नाही की मला कुठल्या गोष्टीसाठी ओरडा पडला. प्रत्येक गोष्ट मी मॅच्युरिटीने हँडल करते आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित कौशल्याने पार पाडते. त्याच्यामुळे सासू सासरे पण खुश असतात माझे. त्यामुळे तू दिलेले जे बाळकडू आहे ते कुठल्याही क्षेत्राचं असू देत, म्हणजे की लहानपणी तू मला सांगितलेली गोष्ट मला अजूनही आठवती की शिकली तर पुढे जाऊन कुठेतरी पायावर उभी राहशील. आणि ते वाक्य माझ्या मनात इतकं अजूनही घोळतं की मी त्यामुळे शिक्षणासाठी मी जे काही कष्ट करावे लागले ते सगळे कष्ट मी केले आणि पुढे जाऊन आज आपण स्वतःच्या पायावर उभं राहिल्यानंतरचा जो आनंद असतो तो मी अनुभवू शकले. तू जे काही मला शिदोरी दिली ती शिदोरी इतकी पूर्ण आहे की मला दुसरीकडे कुठे काही जगामध्ये बघायची गरजच पडत नाही. आजही कुठलाही कठीण प्रसंग असो, मनातलं दुःख असो, मी तुला आधी सांगते. कारण की मला असं वाटतं की तू जे काही मला मार्गदर्शन करते ते नक्कीच योग्य असतं आणि तोच रस्ता मी निवडते. तुझी तब्येत आता कशी आहे? पप्पा कसे आहेत? ओके, चालेल, मग काळजी घे. चालेल, ओके. एक दिन मोहब्बत ओढ़ कर एक दिन गली के मोड़ पर तेरी हथेली पर लिखूं मेरा नाम, तेरे नाम पर फिर तू तकल्लुफ छोड़ कर फिर तू झुका कर के नजर रखना मेरे कांधे पे सर. जिंदगी कुछ तो बता, जिंदगी अपना पता, जिंदगी